आणि म्हणूनच या ठिकाणी 12 लाखापेक्षा जास्त नोंदणी आता झाली आहे, पण आपलं टार्गेट 25 लाखाचं आहे। 25 लाखाची नोंदणी आपण पूर्ण करणार आहोत। आणि पूर्वी कामगारांकरता केवळ 38 कोटी रुपये खर्च झाले होते। या सरकारमध्ये आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च झाले आहेत। आज पुन्हा 104 कोटी रुपयाचा धनादेश हा आपण त्या ठिकाणी सुपूर्द केला आहे। आणि हा जो आमच्याकडे पैसा आहे हा आमचा पैसा नाही, आम्ही या पैशाचे विश्वस्त आहोत। हा तुमचा पैसा आहे, बांधकाम कामगारांचा पैसा आहे, तुमच्याकरता जमा झालेला पैसा आहे। त्यामुळे यातली पै न पै ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत। आणि मला आनंद आहे, ज्या योजना आपण सुरू केल्या, नोंदणी केल्यानंतर त्याला थेट निधी देण्याची योजना असेल, टूल किट देण्याची योजना असेल, प्रशिक्षण देण्याची योजना असेल, आज अत्यंत चांगल्या प्रकारे महारेरा आणि क्रेडाई यांच्या माध्यमातून उत्तम अशा प्रकारचा करार या ठिकाणी झाला की ज्या करारामध्ये 500 ट्रेनर आपण तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून प्रत्येक बांधकाम कामगाराला ट्रेनिंग देणार आहोत। ट्रेनिंगचा फायदा काय आहे? आज आमचा कामगार जर रुपया कमवत असेल तर ज्या दिवशी ट्रेनिंग घेईल त्या दिवशी 2 रुपये 2.5 रुपये तो कमवेल, 2-2.5 पटांनी त्याचं जे उत्पन्न आहे या ट्रेनिंग नंतर वाढू शकेल। आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे ट्रेनिंग आपण त्या ठिकाणी करतोय। यासोबत त्या कामगाराच्या आरोग्याचा विषय असेल, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीबाला 5 लाखापर्यंत उपचार मोफत मिळाला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला। आम्ही देखील महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली आणि आता या सगळ्या योजनांच्या सोबत कुठे जर काही राहिलं असेल तर कामगार विभागाने तुमच्याकरता देखील योजना सुरू केली। या तिन्ही योजना एकत्रितपणे त्याचा लाभ आमच्या कामगारांना या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे आता कुठलाही कामगार आजारी पडला किंवा त्याच्या कुटुंबात कोणी आजारी पडलं, कितीही महागाचं ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडली तरी देखील चिंता करण्याचं कारण नाही आहे। सरकार तुमच्या सोबत आहे। तुमची सगळी उपचाराची व्यवस्था, तुमचे सगळे ऑपरेशन हे मोफत करण्याचं काम हे आता या योजनांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे कोणालाही आरोग्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। सामाजिक सुरक्षा, विम्याचं कवच, अपघात होतात, पहिल्यांदा तर ट्रेनिंग देऊन, सुरक्षेचे सगळे इक्विपमेंट देऊन, सुरक्षेचं त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन कोणाचा ॲक्सिडेंटच होऊ नये हा आमचा प्रयत्न असणार आहे। पण तरी देखील झाला तर घरचा करता पुरुष किंवा मेहनत करणारी स्त्री निघून गेली तर त्या घरावर उपासमारीची पाळी येते आणि म्हणून त्यांना विम्याचं कवच देखील आता या योजनेच्या माध्यमातून आपण देतोय। त्यांच्यानंतर त्यांना विम्याच्या माध्यमातून त्यांच्या घराला, परिवाराला त्या ठिकाणी मदत मिळणार आहे। आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध प्रत्येक कामगाराच्या पाल्यांना मिळालं पाहिजे। याकरता ज्या शैक्षणिक योजना या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत